तस्मै ब्रह्मादिकं गगनसदृशं तत्त्वमस्यामि लक्ष्यम् एकं नित्यं निरवचलं सर्वगुण साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ज्ञानच्या कृपेने नजलाभ झाला धर्मांतरिता तर भार केला सत्कर्मांनी मन भेटला ऐसा ज्ञानोपकार केला विष्णुकथा मी सत्सुला अभय माझ्या हृदयात आहे जाणीचे माझे मत हित केलं ऐसा उपकार केला विष्णुकथा मी सत्सुला श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू अज्ञानांधकारी विषयांच्या वासना वारी अंतकरणे प्रकाश करू रूपतयाचे आम्ही स्मरू श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू मन हे दुर्बल असे चित्त ते चंचल दिसे त्याची करू निर्विकारू रूपतयाचे आम्ही स्मरू श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू कर्म करोनी कर्मातीत ध्येय सोनी देयातीत ज्ञान पिऊनी ध्यान धरू रूपतयाचे आम्ही स्मरू श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू सोहम भाव सागरू उतरोनी पैल पारू सद्गुरुचे चरण हृदय स्मरू रूपतयाचे आम्ही स्मरू श्री सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांची सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबांची अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान की जय। तरी मी तव सकळ देही असे येत विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपी येतुले ओवा वेगा एरवी तरी अजुना जो एकवटलिया भावना सर्वाभूती अभिन्ना माते भजे भूताचेने अनेकपणे अनेक नोये अंत करणे केवळ एक तत्वची माझे जाणे सर्वत्र जो मग तो एक आहा मिया बोलतशी दिसत वाया एरवी न बोलले तरी धनंजया तो मीच आहे दीपा आणि प्रकाशू एक वंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी जैसे उदकाचे नि आयुष्य रसू का गगनाचे निमाने अवकाशू तैसा माझे रूपी रूपसू पुरुषो तो गा। माऊली ज्ञानेश्वर महाराज या श्लोकातून तुम्हा आपल्याला भगवंताचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा बोध होण्यासाठी तुम्हा आपल्याला माऊली ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाच्या माध्यमातून तुम्हा आपल्याला भगवंताचं स्वरूप तुमच्या आपल्या जवळ कसं आहे आणि त्याच्यापासून त्यांनी दृष्टांत पण दिलेले आहेत। जसं प्रकाश आणि सूर्य हा एकच आहे वेगळा करता येणार नाही जिथं प्रकाश आहे तिथं सूर्य आहेच आणि जिथं सूर्य आहे तिथं प्रकाश आहेच तसं तुम्ही आपण आहोत जी स्फूर्ती स्फुरे अहरणीची ती वस्तू का मग आता तुम्हाला आपल्याला आपण आहोत का नाही आहोत कितीही दाट अंधकारामध्ये काळेकुट्ट व्यक्ती उभी आहे ती कोणाला दिसत नाही आणि त्यालाही जग दिसत नाही पण तो नाही असं त्याला स्मृती आहे का नाही असतेच तो दाट अंधकारामध्ये जरी जगाला तो दिसत नसेल त्याला जग दिसत नसेल पण तो आहे ही स्मृती त्याला आहे त्यालाच भगवंत असं म्हणतात भगवंत तुम्हाला असा आकाराने दिसणार नाही किंवा बऱ्याचशा लोकांची ही जे आता सांगितलं बुवा
बाळपणाला भगवंत आला अमुक ठिकाणी ह्याच्या कथाना काय आहे. आणि बरेचसे मंडळी अजून देवाने आम्हाला असं येऊन भेटावं. वास्तविक पाहता देव सदा जवळी असे, या लागी जन कैसे पिसे, पाहू जाता देशोदेशे. ज्याला समजे वास्तविक पाहता तो नाही इतकी सुद्धा जागा रिकामी नाही. भगवंत नाही अशी सुद्धा, फक्त ती दृष्टी आपल्याला नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही आपल्याला सद्गुरू काय करत असतात, या दृष्टीने देव दिसला नाही, या दृष्टीने पाहायला जो जो गेला त्याला दिसलाच नाही. मग त्याला काय पाहिजे, ज्ञानदृष्टी पाहिजे. माऊली म्हणतात ज्ञानदृष्टी हरपली, हे दोन्ही नेत्र आंधळी. मग कोणत्या दृष्टीने पाहिजे, ज्ञानदृष्टी पाहिजे. आणि ज्ञानदृष्टी येण्यासाठी पहिला प्रश्न, हे जे ज्ञान आहे साधू संतांचं तत्वज्ञान आहे, या तत्वज्ञानाच्या ठिकाणी त्यांची वृत्ती व्हायला पाहिजे. आणि जर होत नसेल तर ते सांगा, तुम्ही किती जरी शिकलेले असू द्या, व्यावहारिक ज्ञानामध्ये किती तरबेज असू द्या, ते सांगतात ज्या प्राण्याच्या ठाई या ज्ञानाची आवड नाही, ते या जियाले म्हणू काही वरी. म्हणजे जिवंत जरी दिसत असला पण या ज्ञानाबद्दल जर आवड नसेल तर तो मेल्यात जमा आहे. जिवंत जरी दिसत असेल तर तो मेलाच आहे. मात्र सांगा तुम्हाला, आपल्याला काय कोणत्या पंक्तीत बसायचे, मेलेल्या पंक्तीत बसायचंय का जिवंत राहण्याच्या पंक्तीत बसायचंय? तर जिवंत राहायच्या पंक्तीत जर बसायचं असेल या ज्ञानाबद्दल आवड पाहिजे. या ज्ञानाबद्दल आपल्याला, ज्ञान म्हणजे नेमकं काय बुवा, या ज्ञानाबद्दल आवड पाहिजे. मग ज्ञान म्हणजे नेमकं काय बुवा, तर त्याने सांगितले पाहावी आपण अशी आपण, या नाव ज्ञान. आपण कोण आहोत, मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आता आपण जो आकाराला दिसतो हे आपण आहोत का, हे ज्याच्यामुळे आहेत तो आपण आहोत. फक्त संतांची जी भाषा जी आहे ती समजून घेण्यासाठी, कारण की परोक्ष ज्ञान एवढं झालेलं, गोळ्या ऊत आलेलं या परोक्ष ज्ञानाला. लोकांच्या ज्ञानेश्वर उलट्या पाठ आहेत, काहींचा हरिपाठ उलटा पाठ आहे. म्हणजे एवढा ज्ञानाला ऊत आलेला आहे, पण ते ज्ञान काही कामाचं नाही. मग कोणतं ज्ञान पाहिजे, तर पाहावे आपण अशी आपण, या नाव ज्ञान हे खरं ज्ञान आहे. वास्तविक बात आहे. बाकीचे जे ज्ञान आहे पाठपाठांतर करून समाजाला सांगणं, याच्यापेक्षा आपल्याला खरं ज्ञान कोणतं हे करून घ्यायचं आहे हे फार समजणं महत्वाचं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी इथे तेनेचे पण ते चालू जाता. मग पण मग तो पंथ म्हणजे नेमकं कोणतं, काही तर म्हणतात कोणत्या जरी मार्गाने गेलं तरी आपण तिथं जातो. सांगा तुम्ही, आता तुम्ही रोज जेवण करतात, मग आता कोणत्याही मार्गाने खाल्लं तर चालेल का? 9 मार्ग आहे, 10 मार्ग आहे, 10 मार्गाने खाल्लं चालेल? इकडनं इकडनं इकडनं. अहो इथं एकच मार्ग आहे, त्याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही, दुसरा मार्गच नाही. हा, जी वस्तू एका ठिकाणी आहे तिला अनेक मार्ग असतील. जी वस्तू एका ठिकाणी आहे तिला अनेक मार्ग असतील. चांगले चांगले मोठमोठे महाराज ते म्हणतात कोणत्याही मार्गाने गेलं तर तिथं जाता येतं. आणि हे जोपर्यंत त्यांच्या डोक्यातून निघत नाही. कारण की एक गोष्ट आहे, एका ठिकाणी जी वस्तू आहे तिला अनेक मार्ग असतील, पण जी वस्तू व्यापक आहे तिला मार्ग असतील का हो? विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. भगवंत हा नाही अशी इतकी सुद्धा जागा रिकामी नाही, मग त्याला मार्ग असतील का? आता देव समजून घ्यायचा आहे का पाहायचा आहे? देवाला मार्ग नाही, देवाला मार्ग नाही. देव तुम्हाला प्राप्त बी करायचा नाही, मग फक्त समजूत बात करायची. तुम्हाला आपण काय करायचं, समजूत बात. काय समजूत बात करायची बुवा? काय समजूत? तर अज्ञान जायला पाहिजे. मग ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय? पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय? पापाचे गठोडे का तुमचे? बघा बाबा, आमचं पापाचं एवढं गठोडं, एवढं पुण्याचं गठोडं. पापाचं पुण्याचं गठोडं नाही. मग पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय? तर पाप म्हणजे दुःख, पाप म्हणजे दुःख, आणि पुण्य म्हणजे सुख. मग तुम्ही आता सुखी आहोत का दुःखी आहोत? असं डायरेक्ट जर बोललं तुम्ही पापी आहेत का पुण्यवान आहेत असं म्हटलं तर थोडस भाषेमध्ये ऐकण्यामध्ये जर हे वाटेल. पण असं जर विचारलं तर तुम्ही सुखी आहेत का दुःखी आहेत?
पण सुखी आहे ते खरं आहे का? आणि सुख केव्हा होतं माहिती तुम्हाला? सुख केव्हा होतं? अवघाचे संसार सुखाचा करीन किंवा सुखरूपायचा तुझा कोण सांगा, किंवा अजून एक प्रमाणे हा आता सांगा तुम्ही. आता तुम्ही आपण यशस्वी केव्हा होतो? यशस्वी संसारामध्ये त्यांनी सांगितलं की संसार हा जो आहे ना, हा संसार सफल झाला ग माये. किंवा तुम्ही सफलता कशात मानतात? घर झाले, श्रम साफल्य नाव देतात. माझ्या जीवनात काय झालं? घर झालं म्हणजे श्रम साफल्य असे नाव देतात. वास्तविक ते का सफलता त्याच्यात मानतो का आपण? सफलता कशात पाहिजे? तो मज व्हावा, तो मज व्हावा, याच्यात खरं साफल म्हणजे आपल्याला हे ना, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला एक परीक्षा द्यायची आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला हा मनुष्य जन्म दिलेला आहे. येवे दिला देह भजना गोमटा. हा मनुष्य जो दिलेला देह त्यासाठी दिलेला आहे, ती डिग्री प्राप्त व्हायला पाहिजे. तुम्ही आपण मुलांना जे शालेय शिक्षण देतो आपण, तर त्याला जे जे असेल ती डिग्री प्राप्त करून घेण्यासाठी आपण शाळेमध्ये पाठवतो. त्याला ती शाळा उत्तीर्ण झाला म्हणजे त्याला ती डिग्री प्राप्त झाली, म्हणजे डॉक्टरेट म्हणा, कोणती जी असेल ती डिग्री. तसं मनुष्य जन्माला आपल्याला जे पाठवलेले आहे, तर त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायला पाहिजे. ती परीक्षा कोणती आहे? मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार कृपा लोकन नारायणे. म्हणजे भगवंताने आपल्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त व्हायला पाहिजे. यासाठी आपल्याला मनुष्य जन्माला आपण आलेलो आहोत. कारण की सच्चिदानंद पदवीमध्ये द्वैत नाहीये. सच्चिदानंद पदवीमध्ये द्वैत नाहीये. आणि जे बाकी जसं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहे. या पंचमहाभूतामध्ये 3 गोष्टी अशा आहेत की त्याच्यात द्वैत नाहीये. पण 2 गोष्टी अशा आहेत त्याच्यामध्ये द्वैत आहे. पृथ्वी आणि पाणी हे कमी जास्त आहे, म्हणजे द्वैत आहे त्याच्यामध्ये. कोणाला जास्त आहे, कोणाला अजिबात नाही. कोणाला असं जमीन कोणाला जास्त आहे, कोणाला नाहीच आहे, म्हणजे याच्यात द्वैत आहे. पण ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, आकाश, प्रकाश आणि वायू, ह्या 3 गोष्टी सर्वांना काय आहे? गरीबापासून मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना आकाश, प्रकाश आणि वायू. सांगा तुम्ही आता, प्रकाश सर्वांना सारखा आहे का कमी जास्त आहे? आकाश सारखं. प्रकाश बाबा सोप्या भाषेत सांगायचे, तुमच्या नाकातला आकाश, प्रकाश आणि वायू हे सम आहे का विषम आहे? याला म्हणतात समबुद्धी घेता समान श्रीहरी आणि समधमवरी झाला का? ज्याचा झाला असेल त्याने त्याला धरून ठेवायला पाहिजे. त्याने धरून ठेवा. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर आणि हृदय बंदी खाला. म्हणजे निश्चय करायचा तिथं ती वस्तू तुम्ही आहे, ती वस्तूच मी आहे. तिथं द्वैत म्हणून म्हणतात द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान. बरेच म्हणतात आमचा विषय झाला, द्वैत जात नाही, द्वैत जात नाही. अरे द्वैत जायला काय मशीन आहे का ते द्वैत घालवायचं? असं मशीन आहे का कुठं द्वैत जायला पाहिजे? हो, द्वैत आहे कशात ते समजून घ्यायचं फक्त. आणि जिथं द्वैत नाही ती वस्तू आपण आहोत, आणि जिथं द्वैत आहे ती वस्तू आपण नाही. ते यांना झाडणी म्हणतात, द्वैताची झाडणी. झाडणी म्हणजे काय? तुम्ही घरातील घाण झाडून काढता का नाही? मग द्वैत डोक्यातून काढायला पाहिजे का नको? मग द्वैत तुमचं कसं आहे? आकारामुळे द्वैत निर्माण झालेलं आहे. आणि जो आकार आहे, सांगा तुम्ही, भगवंताला रूप आहे का? देवाला रूप आहे का? ते म्हणतात रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. भगवंताला रंग बी नाही, रूप नाही. मग भगवंताला रूप नाही हे योग्य का अयोग्य? भगवंताला रूप नाहीये, आकार नाहीये, हे चांगलं का वाईट? वास्तविक पाहता जर त्याला रूप राहिलं असतं तर काय राहिलं असतं? तो मृगजळासारखं राहिलं असतं, स्वप्नासारखं राहिलं असतं, किंवा नाश पावणार. कारण जे जे दृष्टी दिसेल ते नाश पावणारच आहे. जे जे दिसतं ते नाचणारच आहे. मग देवाला रूप नाही, ते चांगलं का वाईट? चांगलं आहे ना. आणि जर रूप राहिला असतं तर मग तो सुद्धा अशाश्वत राहिला असता, नाश पावणारा राहिला असता. मग देव अविनाशी आहे. देव कसा आहे? तो व्यक्त नाही, आणि तो कसा आहे? सगुण बी नाही आणि निर्गुण पण नाही.
देव सगुण पण नाही, निर्गुण पण. चांगले चांगले महाराज अजून म्हणतात सगुण निर्गुण एकच आहे म्हणे, सगुण बी निर्गुण बी एकच आहे म्हणे. आता त्यांचं मत काय असो मला काय माहिती, पण माझ्या सद्गुरूच्या कृपेने मी सांगत असतो, वास्तविक पाहता देव सगुण पण नाही आणि निर्गुण पण नाही. देव सगुण पण नाही आणि निर्गुण पण नाही. तुम्ही म्हणता कसं काय बुवा? आता सांगा तुम्ही, सगुण शब्द कशामुळे आला? निर्गुण आहे म्हणून. आणि निर्गुण शब्द कशामुळे आला? काळा शब्द कशामुळे आला? काही गोरे होते म्हणून काळा शब्द आला. चोर शब्द कशामुळे आला? काही शाव होते म्हणून. दिवस शब्द कशामुळे? रात्र आहे म्हणून. एकमेकाला सापेक्ष आहेत का नाही ते? मग तसं सगुण आणि निर्गुण एकमेकाचं सापेक्ष आहे. गुणाची अवगुण. मग आता तो अवगुणी आहे का? अवगुणी आहे का तो? मग कसा आहे तो? माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात अव्यक्त निराकार. तो व्यक्तच करता येत नाही. तो सगुण बी नाही निर्गुण बी. खंडन केलेलं आहे ते, खंडन केलेलं आहे. मग आता ते क्रमक्रमाला भक्ती मार्गामध्ये क्रमाने जात असताना त्या काही गोष्टी ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. तो सगुण बी आहे, तो निर्गुण बी आहे. पण कोणासाठी? कोणासाठी? आता हे जे आपण वाचतोय हे जर डायरेक्ट तुम्हाला वाचता आलं का? नाही, डायरेक्ट वाचता आलं नाही आपल्याला. त्याच्यासाठी अगोदर स्वर व्यंजन मातृका याचा आपण अभ्यास केला. स्वर व्यंजन मातृका म्हणजे 12 खडी पाठ केली अगोदर. मग 12 खडी पाठ केली आणि नंतर मग स्वर व्यंजन पाठ केल्यानंतर मग आपल्याला वाचता यायला लागलं. मग वाचता यायला लागल्यानंतर पाठ करायची गरज आहे का? 12 खडी विसरून सुद्धा गेले असेल तुम्हाला, येत बी नसेल 12 खडी. आता येत बी नसेल कोणाला. हा, पूर्वी इंग्लिशचे ABCD झेडपर्यंत पाठ करायचे पोरं. पण ते आता इंग्रजीमध्ये किती जरी म्हणत असेल, त्यांना जर ए पासून तर झेडपर्यंत म्हणायला सांगितलं तर म्हणता येणार नाही. म्हणून म्हणता येणार नाही याचा अर्थ त्यांना येत नाही का? येत तर म्हणून दाखवा ना. मग तसं इथं सुद्धा तुम्ही आपल्याला पहिल्या पायरीवर पाय ठेवल्याशिवाय, म्हणून अगोदर कर्म उपासना त्याच मार्गाने इकडे यावं लागणार आहे. पण किती दिवस हो? लग्न झाल्यानंतर मंडप टाकतात. काय तो मंडप किती दिवस ठेवतात? बाळपणाला येईपर्यंत नाही ना. लग्न झालं का लगेच. मग तसं तुम्ही आपल्या सुद्धा ह्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत, कर्म उपासना किती दिवस? त्यानं सांगितलं जोवर या बोध भेटेना मना तोवर या साधना. इथं आयुष्यभर तेच चालू आहे, गणगड्या उघडायचं काम चालू आहे ना. म्हणून नाही, पण म्हणायची पाळी येते ना. वास्तविक तसं पाहिलं तर, बारकाईने जर पाहिलं तसं, तर अगोदर तुम्ही आपल्याला ज्याची भक्ती करायची आहे त्यांची ओळखच व्हायला पाहिजे. अगोदर ज्याची भक्ती करायची त्याची ओळख. आता जिकडे तिकडे देवदेव चालू आहे, जिकडे तिकडे देवदेव करतायत लोक. चांगले चांगले महाराज लोक सुद्धा देवदेव करतायत, पण देवच माहिती नाही. देवदेव चालू आहे आणि देवच माहिती नाही. म्हणजे डिस्पोज बी नाही, अंडर कन्सिलेशन बी नाही. म्हणजे ते काम करायचंच नाही, ते काम सोडायचंच नाही. म्हणजे देवदेव करायचं सोडायचंच नाही, देव समजून घ्यायचाच नाही, असा देवदेव चालू आहे ना. आता बरेचसे लोक पंढरपूरला जातात. मला काय म्हणे, कार्याशिवाय कारण घडत नाही किंवा कार्याशिवाय कारण घडत नाही. एकमेकाला कशासाठी मी आता तुमच्याकडे आलो, काय कारण बुवा? विनाकारण का? तुम्ही आता हातातलं काम, प्रत्येक जायचं काही काम उद्योगाचं ते सोडून तुम्ही इथे आलात, याचं कारण काय बुवा? कारण तर कळायला पाहिजे ना. काय कारण अशी आला तुम्ही येते, सांगा झडकरी मजला ते. अरे वस्तूची कारण पडेल बा जेव्हा, कोठे झालं तेव्हा शोधावया. वास्तविक पाहता अगोदर देवाला ओळखायचं, मग देवदेव करायचं. अगोदर देवाचे सांगा तुम्ही. आता तुमच्याकडे काय पद्धती मला माहिती नाही. लग्न झाल्यावर मुलीला नांदायला पाठवता का अगोदर? तुमच्याकडे काय पद्धत आहे? लग्न झाल्यावर का अगोदर? नाही बा 1-2 वर्ष नांदून घ्या, आता अडचण आहे, नंतर आपण चांगलं मोठं लग्न करू, अशी पद्धत आहे का? म्हणजे लग्न झाल्यावर पाठवतात नांदायला? आमच्याकडे हीच पद्धत आहे. लग्न झाल्याशिवाय मुलीला नांदायला पाठवत नाही. मग तसं तुम्ही आपल्याला आता ज्यांची भक्ती करायची त्याची ओळख असावं का नसावी हो? तुकाराम महाराज सांगता आधी देवाचे. तुम्ही आपण फार भाग्यवान आहेत. ज्यांना ज्यांना काय असेल, हा सापडला असेल पदर साधू संतांचा मार्गाचा, ते भाग्यवान आहेत. कारण आपल्याला अगोदर देवाची ओळख करून दिलेली, आणि ती ओळख अशी नाही केली. ही जी ओळख करून दिली ती अशी करून दिली नाही.
की अगोदर ज्या ठिकाणी ते सर्व मुलीचं मामा कुठले काय कुठले सर्व चौकशी करून सर्व बोल्या बंद्या किती द्यायचं किती घ्यायचं लग्नाकडे तुमच्याकडे का आमच्याकडे अशा सर्व गोष्टी पक्क्या करून आणि मग लग्न केलेलं आहे आणि मग नांदायला गेले. तसं तुमचं आपलं सुद्धा अगोदर दूध नासू नये म्हणून पात्याला आतून स्वच्छ करायचं का बाहेरून? आपला आतून चालू आहे, बाकी त्यांचं बाहेरून चालू आहे. उपर तो खूप बनी अंदर की राम जाने. बाबांच्या भाषेत सांगायचं, बाबा म्हणाले असं गणगुडी घ्यायचे सारं आयुष्याचे वाटोळ केलं म्हणे भाग्याचं ठरलो असं ते बाबा सांगायचे त्या गोष्टी. तसं वास्तविक पाहता बारकाईने पाहिलं तर आपण भाग्यवान असं आहेत. आपल्याला सद्गुरूच्या कृपेने अगोदर चित्त शुद्धी करून भगवंत तुमच्यातला जो आहे तो दाखवलेला आहे आणि तो सच्चिदानंद रूपाने ओळख करून दिले. तोच परमात्मा आहे. तुम्ही जो प्रणव घेतात ना, प्रणव उच्चार होय साचार आत बघायचा, तो शब्द अवांगमय आहे, वाङ्मयात नाही. आता ही गाडी चालते ना, बप्पा कशासाठी? साहेबाच्या पोटासाठी अशी म्हणते का ती? त्या अवांगमय. तुम्ही त्याला वाङ्मयात रूपांतर केलं. तुम्ही आता तुम्हाला सुद्धा हे सोम शब्दाचा मार आहे ना, एक तुम्हाला एक फक्त सुरुवातीला आधार येते तुमचं प्रणवाकडे लक्ष द्यावं म्हणून. तसं वास्तविक पाहता ते सुद्धा कशासाठी आहे? ते समधम साधन आहे. ते सुद्धा जसं पहिलं जे नाम आहे हे चित्त शुद्धीचं साधन आहे. पहिलं नाम जे आहे ते कसं? चित्त शुद्ध होण्याचं. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर जसं तुम्हाला एखाद्या अलंकारावर किंवा लोखंडावर ठसा जर उमटायचा असेल, लोखंडावर ते तापावं लागतं. तापल्याने काय होतं? ते मऊ होतं. तापल्याने काय होतं? ते मऊ होतं. आणि मऊ याच्यावर ठसा उमटा येतो. मग तसा रामकृष्ण ठसा जर तुमच्या चित्तामध्ये अंतकरणामध्ये जर तो ठसा उमटावायचा असेल तर अगोदर अंतकरण कोमल झालेलं पाहिजे, म्हणजे अष्टसात्विक भाव झालेले पाहिजे. आणि अष्टसात्विक भाव झाल्याबरोबर लगेच प्रबोध द्यायला पाहिजे. पण पाहून आता इथं आमचे ते बरेच एक अधिकारी आहेत की या महिन्याला अनुग्रह देतात आणि पुढच्या महिन्याला प्रबोध देतात. मग त्या अवस्था पाहत नाही, काही नाही. सांगा तुम्ही, आप मरते मरे यजमान पूर्वी बिल्ले के मरे. मग पूर्ण गोष्ट माहीत पाहिजे का नको? उशिरा उद्या पण चित्त शुद्ध व्हायलाच पाहिजे. जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत उलगडा होणार नाही. म्हणून या ठिकाणी काय करायचंय? एक तर पहिला प्रश्न, आपल्याला जे अज्ञान आहे, जी भ्रांती आहे ती जात नाही. आणि इथं सांगितलं, जेणे भ्रांती पासून गिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपे घातले हरविया. संशय नाही हो बाबा, एवढं संशय. म्हणून त्यांना संशयाहून थोर पुढे आणि पाप नाही घोर आणि हीच प्राण्याची मग सांगा तुम्ही. आता संशय जायला पाहिजे ना. मग संशय व्यवहारामध्ये दृष्टांत सांगितला तर माझी गोष्ट सांगतो मी काही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. महाराजांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, आपलं साधू वादळ काही नाही. पण तुम्हाला असं वाटलं असं बरोबर गेलो आणि एका ठिकाणी असं बसलो तर ते तुम्हाला असं वाटतं की आपण वजन पडायला पाहिजे तुमचं. तुम्ही असं नीट बसा. मी त्या दिवाणावर बसलो होतो, सरकलो मागे असा, वजन पडायला पाहिजे, नीट बसा. मी बसलो असं. तर ते ताईने काय टिकली आहे ना इथं लावून ठेवली होती आणि ती चिटकली माझ्या शर्टाला. आणि झालं चहा पाणी झालं, गेलो घरी गेलो तर कपडे काढले आणि ती कपडे ती टिकली दिसली. मग काय वादळ निर्माण झालं. कीर्तनाला गेलता. वास्तविक पाहता संशय का नाही? संशयाने थोर पापने आणि घोर हीच विनाशाची. आपल्याला संशय आपल्याबद्दलच आहे. नेमकी आपण कोण आहोत? देह आपण आहोत का आपण कोण आहोत? मग मी कोण आहोत हाच विचार करायचे. आपण या देहाच्या बांधेत लागलोय. त्यांना सांगितलं, या देहाच्या बांधोडी न पडीचे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीचे, सुखे सुकृपा घडी माझी अंगा. वास्तविक पाहता बारकाईने जर विचार केला तर आपण येऊन जाऊन फक्त या देहाच्याच अवतीभोवती विचाराने फिरतोय आपण. तसं जर पाहिलं या दृश्यामध्ये सुख कोणाला म्हणतात आणि दुःख कोणाला म्हणतात हेच माहिती नाही. सुखाने दुःख काय व्हा, सुखाने दुःख, आणि तोच उलगडा होत नाही. म्हणून त्याला सांगितलेले, जर तुम्हाला आपल्याला खरोखर सुखच पाहिजे असेल तर पहिला प्रश्न, भगवंताच्या प्राप्तीशिवाय तुम्हाला शाश्वत सुखाची प्राप्ती होणारच नाही.
आता हे जे सुख आहे दृश्यातलं, मुलाचं लग्न होणं, मुलाला मुलबाळ होणं, नोकरी लागणं, हे जे आहे हे कशासाठी आहे? त्यांनी सांगितलं वास्तविक पाहता संसाराचा, प्रपंचाचा साधू संतांनी निषेध केलाच नाही. त्यांनी उलट सांगितलं संसारी असावे, आसुनी नसावे. तेव्हा संसार करावा नेटका, दिसू देऊ नये फाटका. नवीन त्यांनी सांगितलं नका त्यागा रांडा पोरे, सोपा बांधा माळ्या घरे. त्यांनी सोडायला सांगितलं नाही. फक्त एक गोष्ट आहे, तुम्ही आपण जो संसार करतो आवड म्हणून करायचा का गरज म्हणून करायचा? तुमचं काही दुखत असेल, तुम्ही डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरने तुम्हाला औषध दिलं, गोळ्या दिल्यात, ते औषध तुम्ही गरज म्हणून घेता का आवड म्हणून घेतात? गरज ना. काय म्हणून घेतो आपण? औषध गरज म्हणून. काय गरज आहे? ते आजार जावा, आपला आजार जावा, आजार बरा व्हावा, ही गरज आहे. आणि त्यासाठी तुम्ही त्या औषध घेतो. मग तसा संसार तुम्ही आवड म्हणून करता का गरज म्हणून करता? तुम्ही आता रोज जेवतो, आपण जेवायला पाहिजे, जे जेवण जे आहे हे आवड म्हणून खाता का गरज म्हणून खाता? मग का बरं मीठ कमी झालं, भाजी चांगली झाली नाही असं का म्हणतात ना? म्हणजे ते आवडीकडे गेला, त्या आवडीकडे गेलो. तुकाराम महाराज प्रमाणे सगळंच महाराज घेतात. त्यांचं मेवणा आला होता म्हणे, आणि त्यांनी जेवायला बसला आणि तुकाराम महाराजांनी पोटभर खाल्लं आणि त्यांनी 2 घास खाल्ले नाही. आणि जेव्हा जिजाबाई ते जेवायला बसले ती म्हणे अहो तुम्ही सांगितलं माझा भाऊ उपाशी राहिला, तुम्ही कुशाला सांगितलं नाही? आता जर समजा पाहुणाच म्हणत नाही तर तुम्ही येऊ नका कशाला म्हणेल हो मीठ कमी असं. 2 घास खाल्ले आणि त्यांनी हात धुतला. मग सांगा तुम्ही आता तुकाराम महाराजांनी जे खाल्लं ते गरज म्हणून खाल्लं का आवड म्हणून खाल्लं? आणि त्यांच्या भावाने हात धुतला कशामुळे? आवडलं नाही त्यांना. मग तुम्ही आपण प्रपंच जो आवडीने करतो का गरजेने करतो? आवडीनेच करतो. वास्तविक पाहता माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा आपला प्रपंच संसार चांगला आहे का नाही? असा दृष्टिकोन ज्यांच्या डोक्यात असेल, असा दृष्टिकोन माऊलीपेक्षा आपलं बरं आहे. आपण तसं नाही म्हणत. एक जण दवाखान्यात गेला, डॉक्टर पोट दुखतंय, काय खाल्लं? अमुक खाल्लं, तमुक खाल्लं. कधीपासून दुखतंय? ते म्हणजे समोरच्यानी ते बांधकाम झालं ना कधीपासून. सांगा तुम्ही आता हे दुःखाचं कारण हे सुख आहे. बघा तुम्ही जुने ज्यांचं 50च्या पुढे ना, ज्यांचं 50-60 असं वय आहे ना, त्यांनी तो काळ पाहिलेला आहे ना, आत्ताचा काळ पाहिलेला. सांगा तुम्ही आता त्या काळामध्ये सुद्धा आणि आता तेव्हा पैसा डोळ्यात दिसत नव्हता. पैसा डोळ्यात दिसत नव्हता. कशाला आम्ही पाहिलं बाबाला आम्हाला 10 रुपये सुद्धा द्यायला म्हणजे फार विशेष वाटायचं. बाबा विद्यापीठामध्ये यायला एकमेव कारण ते आपले जाधव साहेबांनी शिबी जाधव. तर माझी बदली झाली इगतपुरीहून राहुरीला बदली झाली माझी. आणि बदली झाल्यानंतर हे ज्ञान गप्प बसू देत नाही. हे ज्ञान आहे ना गप्प बसू देत नाही. याला सांग, त्याला सांग, त्याला सांग, त्याला सांग. तर ते जाधव साहेबाचे ना अपत्य आहे ना, त्यांना ते आवर्षण व्हायचं. आणि ते श्रीरामपूरच्या डॉक्टरकडे जायचं. तर मी त्यांना सांगितलं भगवंताच्या नावामध्ये पावर आहे. कसं बी दुःख असेल, कसं बी काही संकट असेल ते दूर होतं. आणि खरोखर बरं का सुराचं त्याचं खंडन नंतर खंडन केलं नाही, पण तशांचं गुणच देतो बा. तर मी म्हटलं तुम्ही असं असं करा, ज्ञानेश्वरा लावा, अमुक करा, ढमुक करा. आणि आमचे बाबा आहेत म्हटलं, ते नाम घेतलं तुम्ही ना. पण म्हटलं बाबांची परिस्थिती लई गरिबीची हो. तिथून यायला 18 रुपये लागायचे तेव्हा. किती? 18. गोटीहून विद्यापीठ यायला 18 रुपये लागायचे. तर ते त्यांच्याकडे थोडे पैसे होते, तर त्यांनी 50 रुपयाचे अकाउंटमध्ये मनी ऑर्डर केली. म्हणजे 8 रुपये यायला, 8 रुपये जायला, 1840 आणि पाकिट असं 50 रुपये मनी ऑर्डर. बाबा तिसऱ्या दिवशी आले आणि नाम घेतलं. आणि तिथून सुरुवात झाली एकालेक एकालेक एकालेक. आणि त्यांचं खरंच गेलं होते ते जे काय होतं ते बरं झालं. देव काय करतो असं अगोदर त्याला सकाम बुद्धीने का होईना येतात. पण बाबांनी त्याचं खंडन केलं नंतर त्याला. बाबा तसं नाही बरं, आज समजू नको बरं का, तुझं हे गेलं ते गेलं हे नाही म्हणे.
पण एक गोष्ट असे, भगवंत काहीतरी हे करत असतो निमित्ताच्या माध्यमातून. सांगायचं तात्पर्य मला असं म्हणायचं होतं, या नामामध्ये एवढी पावर आहे. आणि बरेचसे मंडळी म्हणजे देव भेटणं साधी गोष्ट नाही. सर्वसामान्य लोक म्हणतील ती गोष्ट क्षम्य आहे, सर्वसामान्य लोक म्हणतील ना. पण बरेच चांगले महाराज आहेत, थोडी मी ऐकलंय, देव भेटणं साधी गोष्ट नाही, देव भेटणं साधी गोष्ट नाही. आता सांगा तुम्ही, हे आपल्या लोकांना नाही पटणार बरं का, आपल्या लोकांना नाही पटणार. तर बारकाईने विचार करण्यासारखे, देव प्राप्त करायचंच नाही, आपल्याला माहिती झालेलं आहे देव प्राप्त करायचं नाही. पण जे महाराज मंडळी सांगतात की देव भेटणं साधी गोष्ट नाही. सांगा तुम्ही, हा शब्द किती हास्यास्पद आहे. बोलतो कोणाच्या शक्तीने, ते पण म्हणतात ना, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलवितो हरिविन देखवी ऐकवी, एक नारायण त्याचे भजन. जे म्हणतात त्याच्या सत्तेने बोलतो, त्याच्या सत्तेने चालतो, तेच म्हणतात देव भेटणं साधी गोष्ट आहे. सांगा तुम्ही, आता किती विनमुख झालेले आहेत भगवंताला, देव सांगणारेच विनमुख झालेले. आता एवढे मोठे सत्य करतात, 7-7, 8-8 दिवस सत्य करतात हे. त्याच्यावर बाबांनी दृष्टांती की मात केली, जशी माऊलीने दृष्टांताची मात केली आहे ना, तशी मात केलेली. बाबाने दृष्टांत सांगितले, हे सांगणारे कसे आहेत बुवा, हे देव माहिती नाही, देव सांगायचं बंदच करत नाही. देव माहीतच नाही आणि देव सांगायचं बंदच करत नाही. अशांबद्दल बाबा दृष्ट एक कंपनी होती म्हणे, गॅसची अशी काहीतरी कंपनी होती. त्या कंपनीमध्ये एक वॉचमन होता, तुम्ही ऐकला असेल तुम्ही दृष्टांत, पण पुन्हा सांगतो. ते कोणासाठी, या अवलादींसाठी, की जे माहीत नसताना आम्हाला माहिती असं करून सांगतात, स्वतःला माहिती नाही आणि तेच सांगायला निघाले. त्यांच्यासाठी बाबांनी दृष्टांत सांगितला होता की कंपनीमध्ये एक वॉचमन होता आणि त्या कंपनीचा जो मालक आहे तो विमानाने कुठेतरी जाणार होता. तर त्याला रात्री काही स्वप्न पडलं, त्या विमानाचा ऍक्सिडेंट होणार. तो उठला आणि लगेच मालकाकडे गेला, विनंती केली. म्हणे तुम्ही एक विनंती मी सांगतो तुम्हाला, आवाज आहे का, तुम्ही ज्या विमानात जाणार आहे जायचं कॅन्सल करा. ते म्हणे का बरं, माझं सांगतो थोडं ऐकतो, तुम्ही जाऊ नका, त्या विमानाचं काहीतरी ही दुर्घटना होणार आहे, तुम्ही जाऊ नका. तर त्याने विश्वास ठेवला आणि गेला नाही. गेला नाही, खरोखर त्या विमानाचा काय झाला, ऍक्सिडेंट झाला. मालकाला खूप आनंद झाला की यांनी सांगितलं आणि म्हणून आपला प्राण वाचला. म्हणून त्याला त्याचा मोठा सत्कार करून त्याला बक्षीस द्यायचं ठरवलं आणि त्यांनी सर्वांना अनाऊन्स केलं, अमुक अमुक टायमाला दिवशी, अमुक अमुक दिवशी याचा सत्कार करायचा आहे आणि सगळीकडे सांगितलं. पण यांनी विचार केला, 42 तास झाल्यानंतर विचार केला की याला कळलं कसं काय बुवा. ज्याला कळलं, इतके त्याला पैसे द्यायचं, बक्षीस द्यायचं ठरवलं होतं, त्याचा सत्कार करायचा, पण याच्या लक्षात आलं याला कळलं कसं काय. म्हणून त्याला बोलवलं आणि त्याला विचारलं, बाबा तू माझा प्राण वाचवला, फार आनंदाची गोष्ट झाली, तर तुला हे कळलं कसं काय बुवा. ते म्हणे काय नाही, मी झोपलो होतो आणि मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये ते विमानाचा ऍक्सिडेंट झाला आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं बाबा स्वप्न. वास्तविक पाहता त्याची ड्युटी काय होती, जागे राहायची ड्युटी होती ना, जागे राहून त्या दिवस स्वप्न पडलं. मग त्याने विचार केला, जरी आपला प्राण वाचवला असेल, जरी गोष्ट खरी असली, पण हा लायक नाहीये. मग सांगा तुम्ही, आता देव माहिती नसताना किती लोक देव सांगतायत. बाबांच्या भाषेवर 99.99 कीर्तनकार गैरहजर म्हणे, सर्वसामान्य जाऊ द्या. सांगा तुम्ही, आता देवाबद्दल वर्णन चालू आहे, देवाबद्दल वर्णन चालू आहे, पण देवच माहिती नाही. आता बरेचसे मुलं शिकले आणि शहरामध्ये आलेत ते नोकरी निमित्ताने. वडिलांनी जे जमीन घेऊन ठेवली ना, आणि जर विषय निघाला ना, ते सांगता आमच्या वडिलांनी अजून जमीन घेऊन ठेवली, आम्ही जशी तशी तिला धक्का सुद्धा लावला नाही, विकली सुद्धा नाही, ती जशीच्या तशीच आहे. आणि असं उत्पन्न काढायचे, ते एक एकरामध्ये 90 टन ऊस काढायचे, 80-90 टन ऊस काढायचे आमचे वडील. आणि सावकार होते आमचे वडील, अमुक होते, टमुक होते. बळ्या कोणाचं चालू आहे, वडिलांच्या. एकाने विचारलं, बऱ्याच वेळ बळ्या मारतो हा, एवढ्या शेंगा पिकायचं, एवढं हे पिकायचं आणि ते पिकायचं. त्याने विचारलं, का रे बाबा, समजा आनंदाची गोष्ट आहे म्हणे, तुमचे वडील श्रीमंत होते, असं होतं तसं होते, आता त्या जमिनीमध्ये काय पेरलेलं आहे, त्याने माहित आम्हाला. ते म्हणे वाजवत ना, काय भूषण सांगतो रे. मग आता इथं ते ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, तसा अनुभव तुम्हाला आहे का?
तुझ्या वडील जसं उत्पन्न काढत तसं आहे का तुला काढता येतं का? हा? वडिलाच शेती करत होता, तुला करता येते का आता? मग कशाला गोष्ट सांगतो? आता तसंच आहे. आणि हे का बोलावं लागतं? म्हातारी मेला दुकानी काळ सोपावतोय. बहुतांशी समाज आज त्यांच्या वक्तृत्वाला, त्यांच्या जे गुणाला आणि तिकडे वाढले लोक आहे. आणि जे मुद्द्याचे ते राहिलं ना, मुद्द्याचं राहिलं ना. मग सांगा तुम्ही आता देवाबद्दलच जी भ्रांती आहे ती घालवायची आहे का देवाबद्दलचं वर्णन करायचंय? मग आज काय चालू आहे? तुकाराम महाराज भंडारदऱ्यावर गेले आणि मग ती ताई त्यांची धर्मपत्नी अशी भाकरी घेऊन जायची, असा आवाज यायचा आणि ते असं एक कुठं रस्ते गेले, त्या रस्त्याला गेले, ह्या रस्त्यात गेले, त्या रस्त्यात गेले. आता आपल्याला काय पाहिजे ते सांगा ना आम्हाला. ते काय सांगता तुम्ही कथा? इथं हरिपाठ रोज म्हणतात, वाया व्यर्थ कथा. हा, 4 भावंड होते, मग शुद्धीपत्र घ्यायला गेले, इकडे गेले, त्यांनी काय सांगितलं ते सांगा आम्हाला. कशात चालू आहे? कधी मिळेल बसते? इथं जी गोष्ट सांगा तुम्ही आता, इथं बंधनापासून उकलेल्या गाठी आणि मग देता आले मिठी सावकात. मग ते बंधन काय ते आम्हाला सांगा ना. या बंधनापासून आम्हाला मोकळं करा ना. आणि आपण कोणत्या बंधनामध्ये बसलेले आहेत सांगा तुम्हाला. बाबांनी कधीही कीर्तनकार, बाबांनी कधी उद केला नाही. बंडोबाबाचं नाही, केरोबाबाचं उद केला नाही. पण त्यांचं तत्वज्ञान तंतोतंत गडी उतरवलं. आता तर काय चालू आहे? विसरू नको साधका आणि विसरू नको साधका. आमच्या श्रीपाद बाबाला, आमच्या रामदास बाबाला आम्ही काही व्यक्तीला काही म्हणजे बाबाबद्दल आम्हाला स्वाभिमान नाही का? पण तुम्ही व्यक्ती पूजो करतो म्हणता का तत्व पूजो करतो? काहीच नाही हो. फक्त फेमस होण्यासाठी. कारण काय, कोणीतरी नवीन असतो. त्यांचे कीर्तन सर्वीकडे असतात. जे असं म्हणतात ना, त्यांचे कीर्तन सर्वीकडे असतात. ते का बोलतो मी त्याचं मी कारण सांगतो की अरे ही आपले जे का श्रीपाद बाबाचं नाव घेतलं का लगेच बाबा चला आमच्याकडे, लगेच एक तारीख त्यांच्याकडनं मिळाली ना. आता तारखा मिळवण्याचा विषय आहे का हा? अरे माणसं कीर्तन दादा, कीर्तन हा ठोक्या पाऊस आहे. कीर्तन आहे ना ठोक्या पाऊस म्हणजे जोरातला पाऊस. ते मुरला का वाहून गेला. आणि तुम्ही जो उपक्रम केलाय ना या शहरा एवढं धकाधकीच्या सिटीमध्ये, तुम्ही जे आता हे वेदांत ज्ञानेश्वरी म्हणा, भागवत म्हणा, हे जे वाचून गडी उतरतात ना, हे मूर्त आणि कीर्तनातलं ज्ञान वाहून जातं. मग तुम्हाला कोणतं पाहिजे? वाहून जाणार. ते त्याचा परिणाम काही क्षणापुरता असतो. कीर्तन झाल्यानंतर काही क्षणापर्यंत कसं काय झालं कीर्तन, वा 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 काय सांगितलं, ते वाहून गेलं. ते वाहून गेलं म्हणजे त्याचा परिणाम होत नाही असं नाही मला म्हणायचं. त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकत नाही. कीर्तनाचा परिणाम दीर्घकाळ टिकत नाही. पण हे जे तुम्ही वेदांत श्रवण वाचन विचन करतात ना, हा टिकतो. हे विचार टिकून राहतात आणि ते टिकून वाहून जातात. हे काय वेदांत म्हणजे ते काय, मुरणं वेगळं आणि वाहून जाणं वेगळं. मुरणं वेगळं. म्हणून आता बहुतांशी महाराज लोक, आता मी स्तुती करत नाही महाराजांची, हे जे तुम्ही ज्ञानेश्वरीवर प्रवचन म्हणून बसून ज्ञानेश्वरीचं सांगणं, भागवतावर सांगणं, अमृतानुभव सांगणं, हे जे ना, हे विचार चित्तामध्ये हे विचार रुजतात. याला रुजवणं म्हणतात, याला पाझरणं म्हणतात. आणि वेदांत मारा करणं वेगळं. तिथं मारा करायचा असं ठो ठा ठी फू, रला टलाटली मुनबेट सांगून मोकळा होत नाही असं नाही. ते सुद्धा इकडे वळवण्याचं माध्यम आहे. पण पहिला प्रश्न असा इथं सांगितलेला आहे, तरी मी तव सकळ देही. देव नाही इतकी सुद्धा जागा रिकामी नाही ना. पण मग सांगा तुम्ही आता, देव सर्व ठिकाणी आहे, पण त्याचं विशेष स्थान जे आहे ना, जे विशेष स्थान आहे भगवंताचं विशेष स्थान तुमच्या जवळचे, अगोदर पिंडातलं कळायला पाहिजे का ब्रह्मांडातलं कळायला पाहिजे? अगोदर पिंडातलं कळायला पाहिजे. पिंडातलं कळलं तर ब्रह्मांडातलं कळेल. ज्याला घरचं दुरुस्ती करता येत नाही, घरचे उघडं आणि बहिणीला लुगडं, इथं घरच्यांनाच कपडा नाही, चालले दुसऱ्याला साड्या नेसवायला. म्हणून अगोदर पिंडातलं कळायला पाहिजे. ज्याला पिंडातला परमात्मा कळला त्याला ब्रह्मांडातला कळला. म्हणून अगोदर अंगी व्हावे आपण, तरच मैमान कळवी. असं एरवी करणार नाही.
आणि आपल्या संप्रदायामध्ये अगोदर तुमच्यातलाच कळून देतात आणि तो कळला तर त्याचं रूप तो व्यापक आहे. मग तुम्हाला सांगितलं तुमच्या नाकातला आकाश प्रकाश वायू हे तुमच्या पुरतं आहे का जगभर आहे? ज्यांना ज्यांना प्रबोध झालेला आहे, ज्यांना ज्यांना प्रबोध झालेला आहे त्यांचा नाकातला आकाश प्रकाश आणि वायू हे जगभर आहे का तुमच्या पुरतं आहे? जगभर आहे, जगभर आहे. अनुवरील तोकडा आणि तो का मग आपण नाहीत का? हे ते आपलं स्वरूप आहे आणि तसा बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. तोपर्यंत निश्चय जर होत नाही तोपर्यंत आणि त्यासाठी आपल्याला ते प्रबोधाचं चिंतन करायचं, कोणी नाही करायचं त्याचं कारण आहे. जोपर्यंत संकल्प आणि विकल्प चालू आहेत आपल्या चित्तामध्ये मनामध्ये तोपर्यंत या शब्दाचा मारा करायचा. ते म्हणतात सोमकाठी घेऊन या हाती लागू तुझ्या पाठी. जोपर्यंत संकल्प विकल्प बंद होत नाही आणि ते अनुसंधान लावता यायला पाहिजे. माझेने अनुसंधाने दे संकल्प जळाला निश्चय मध्याची चोक याचे नाव. काही म्हणतात मन आवरायला पाहिजे. तुम्हाला कोणत्या बावळटे सांगितलं मन आवरायला? मन आवरायला असं योग्य नाही. कोणी सांगितलं मन आवरायला? आता त्या मनाला वळवायचंय का आवरायचंय? जेने भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, गुरुवाक्य मन धुतले आणि पुढे आत्मस्वरूपे घातले हरुनिया. ज्या मनाला तुमच्या आत्मस्वरूपाकडे वळवायचं आहे त्या मनाला विचार बंद होणारच नाही. मनाचे विचार बंद होत नाही आणि विचार बंद करू बी नका. सांगा तुम्ही आता पाणी आळवायला जन्माला आला नाही. मी पुण्याला बोललो काहीतरी म्हटलं पाणी आळवायला कोणी जन्माला आला नाही येणार बी नाही म्हटलं. बोललो म्हणा आप्पा इथे किती धरण आहेत पुण्याला लय धरण आहेत म्हणे. म्हणजे धरण आहेत मग काय केलं? पाणी अडवलेलं आहे. अरे म्हटलं जर अडवलं राहिलं तर वर्ष 2 वर्ष फुटून गेले असते. अडवलंय का वडवलेलं आहे? धरण बांधली गोष्ट खरी आहे पण अडवलंय पाणी आहे का वडवलेलं आहे? वडवलेलं आहे. जर वडवलेलं नसतं फुटून गेलं असतं. तसं तुम्ही जर त्या मनाला वडवलं नाही तर धरण जसं फुटून गेलं तसं मरून जाणार. आणि जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल, मरून जिवंत राहायचं असेल तर मरण कोणाला आहे हे समजून घ्या. मग मरण द्यायला आहे का तुम्हाला आहे? आपल्या महात्म्याने सांगितलेलं आहे जे आपण नाही येत ना त्याला मरण आहे. मग त्याची काय आपल्याला खंती करायची? मरण माझे मरून गेले मज केले अमर ठाव पुजले गुळ पुजले वस वसले देव भाव. मरण द्यायला आहे का आपल्याला आहे? म्हणून या द्याच्या बांधुडी न पडिजे सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे सुखे सुकृपा घडी माझे अंगा. माझं सांगा तुम्ही इथं या ठिकाणी कोण जन्माला आलं? बाबा बोलले तुम्हाला थोडं त्यावेळेस आश्चर्य वाटलं होतं. बाबा म्हणे तुम्ही जन्माला आलेच नाही. तर महाराजचा प्रश्न हेतूच कुठे म्हणजे 5 रडे असतात उस्तुडीवाले. आता ते बी हुशार झाले. आणि बाबा म्हणतो तुम्ही जन्माला आले नाही आता आम्ही तो वाढदिवस साजरा करतो. बाबा म्हणतो आम्ही तो वाढदिवस साजरा करतो. म्हणजे तो वाढदिवस नाही तो प्रकट दिन आहे. प्रकट दिन म्हणजे काय? म्हणजे जे होतच फक्त त्याच्यावर आवरण आलं होतं ते प्रकट झालं. म्हणजे जन्माला आले नाही तुम्ही. मग ती वस्तू सापडली का निर्माण झाली? सापडली. ती निर्माण नाही झाली म्हणजे होतीच ती सापडली का निर्माण झाली. मग तसं तुम्ही प्रगट होणं म्हणजे काय बा? होतेच तुम्ही फक्त आकाराला आले. होतेच तुम्ही आकाराला आले. म्हणून बाबा सांगितलं या ठिकाणी वास्तविक पाहता जन्माला कोण येतं म्हणून ते जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. मग सांगा जन्माचं मूळ काय आहे किंवा दुःखाचं मूळ काय आहे? बुवा नेमकं दुःखाचं मूळ जन्माला येणं असं डोक्यात घेणं हेच दुःखाचं मूळ आहे. जन्माला आपण आलो असे डोक्यात विचार घेणं हेच दुःखाचं मूळ आहे. मग सांगा तुम्ही दुःखाचं मूळ शोधून काढा ना. मग सांगा दुःखाचं मूळ म्हणजे नेमकं काय? मी आज तिथं तुम्ही तिथं टाकलं ते आज मी ते म्हणजे दुःखाचं कारण आणि सुखाचं स्थान. तुम्ही आपण आलो ना फक्त दुःखाचं कारण काय ते शोधा आणि सुखाचं स्थान कुठे ते शोधा. मग सुखाचं स्थान कुठे आहे? भगवंताजवळ आहे. सर्व सुखाचे आगर आणि बाप सर्व तिथं आहे. आणि दुःखाचं कारण काय? हे मी सुखी मी दुखी मी असा मी तसा मी तसा मी गेला. मग आता सांगा तुम्ही आता
समजून घेणं आणि समजून घेणं काहीच अवघड नाही हो. हे जे वाचलं ना हे फक्त कोणाला कळेल ज्याला फॉर्म्युला मिळालेला आहे. आता आपणच वाचतो का? लई ज्ञानेश्वर वाचणारे लोक आहेत, लई आहेत. पण सांगा तुम्ही त्यांना जर वाच्यार्थ लक्षार्थ जर कळला नसेल तर वाच्यार्थ वेगळा आहे आणि लक्षार्थ वेगळा आहे. वाच्यार्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा. मग वाच्यार्थ कळणं गरजेचं आहे का लक्षार्थ कळणं गरजेचं आहे? लक्षार्थ कळायला पाहिजे. तुम्ही मुलगी, मी नेहमी सांगत असतो, मुलगी पाहायला गेलात, मुलगी पाहायला काय घरातले सर्व जात नाहीत, ठराविक लोक जातात सुरुवातीला आणि ती मुलगी पाहून येतात. आणि पाहून आल्यानंतर घरातले महिला मंडळ विचारते मुलगी कशी आहे, मुलगी कशी आहे. मी नेहमी हा दृष्टांत सांगत असतो. कशासाठी? सिद्धांत करण्यासाठी. मुलगी कशी आहे म्हणजे जाऊन आलेत, जी मुलगी पाहून आली तिथं काय दाखवता येत नाही. जे अनुभवाला तुम्हाला परमात्मा, जसं गुळ तुम्ही खाल्ला, गुळ खाल्ला पण गुळी तुम्हाला दाखवता येईल का सांगता येईल? सांगता येईल तर दाखवता येणार. तसं ती मुलगी पाहून आले, पण जी मुलगी पाहून आले ती सांगता येईल पण ती दाखवता येणार नाही ती मुलगी. मग आता दाखवणं आणि सांगणं याच्यामध्ये फरक काय आहे बुवा? कारण की जी मुलगी प्रत्यक्ष पाहून आले ते तिथं काय दाखवता येत नाही. मग तुम्हाला काही ना काही उदाहरणाने पटवा लागेल ना. उदाहरण गोरी आहे, सडपातळ आहे, जशी चवडीची शेंग आहे आणि म्हशीने पाय दिले म्हणजे नक्की. आता हा संकेत आहे का नाही? संकेत आहे. पण तसं दृष्टांत आहे ना, त्याचा सिद्धांत समजून घ्यायला पाहिजे. पूर्वीचे असं देयचेवन होते, असे देयचेवन होते. मुलगी कशी सुंदर आहे पण ते पातेलं आहे ना म्हणे, ठशाचं पातेलं आहे म्हणे, ठशाचं. आता नाही पण पूर्वी होते ते देयचेवन राहायचे. म्हणजे ते ओळखून घ्यायचे देयचेवन आहेत बुवा. ठशाचं पातेलं म्हणजे देयचेवन आहे. काही जर दृष्टीमध्ये काही फरक असेल, शुक्रवार आहे म्हणे, शुक्रवार मुलगी चांगली आहे, गोरी आहे, गोमटी आहे, पण शुक्रवार आहे. शुक्रवार म्हणजे काय? ती तिरकी पाहते किंवा काय, म्हणजे आता हे संकेत आहेत ना. मग तसं इथं सुद्धा ही जरी ज्ञानेश्वरी वाचत असले पण याचा सिद्धांत जर समजला नाही, याचा सिद्धांत जर कळला नाही, वाच्यार्थ कळेल हो. मात्र वाच्यार्थ पंढरपूर सर्व जात आहे, वाच्यार्थाने पंढरपूरला सर्व जात आहे. पण त्याचा लक्षार्थ समजला का? त्यांनी अगोदर, कारण कसं सांगितलं बरं, संतांचा अभंगवाणी ही मोठी नाहीये. त्यांनी सांगितलं सुका लागी करशी तळमळ तरी तू एकच वेळ ना. असं कोणी शंका घेतली का हो? महाराज मला शंका आहे हो. इथं साधू संतांनी सांगितलेलं आज संसार सफल झाला ग माय. काय तू मज त्याच्यात तू मज व्हावा, तू मज व्हावा, पण सफल झाला का? आज संसार सफल झाला ग माय, देखील पाय विठोबाचे तू मज व्हावा, तू मज. मात्र सांगा तुम्ही आता, जर संसार सफल झाला, आता संसार सफल तुम्ही आपण मानतो भाग वेगळा, पण साधू संत सांगतात की भगवंताचे पाय पाहिल्याशिवाय, भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय काय होणार नाही, संसार आल्याचं सफल होणार नाही, म्हणजे दुःख जाणार नाही. भगवंताची भेट घेणं गरजेचं आहे, हे जसं महत्वाचं आहे. मग आता पंढरपूरला गेल्यानंतर दुःखाची हे होतं, पण असं कोणी विचारत नाही. एकाने बेंबीत, त्या महादेवाच्या बेंबीत बोट घातला, आता त्या माझ्यावर पान टाकायचे, तो विंचू जो तो लपून बसला बेंबीमध्ये. आता हे टार्गेट पोर आमच्यासारखं त्यांनी घातला बोट आणि ते विंचून मारले नाही, तुझ्या जोरात असं झटका लागला. दुसरा मित्र काय झालं, लई गारे म्हणे, लई गारे लई गारे म्हणे, लई गारे. हा चला पंढरपूरला. आता मी त्यांनी बोट घातला, त्यांनी मारला ठणका. गार मान लई उड्या मारतं, खायला चांगलं भेटतं. काय बघा ते पायी गेले ते लोक म्हणतात काय ते खायचंच वर्णन सांगतात, देवाचं वर्णन नाही. तुमचा मित्र जर गेला तर ते फोन करते, काय काय चालू आहे, काय सांगतो तुम्हाला, अरे बापरे चहा वगैरे काय खायला, काय काय देवाचं नाही. मी आता या वर्षी मोबाईल घरी टाकून गेलो पंढरपूरला. दरवर्षी ते म्हातारे त्रास द्यायचे, बाबा फोन दाखवा हो, घ्यायचे ते म्हातारे म्हणतो बरं का, हॅलो का जेवण झालं का? अरे तू आयुष्यभर आहे तू आता इथं बघ, इथं मी का मी काय करायचं ते चालू करू, रेकॉर्ड चालू करायचं. ते म्हातारे बोलायचं ना,
मग माझ्या घरात ते बाबा काय काय गप्पा मारले मग मी प्रवचनात सांगायचो ते म्हणे बाबाला सिद्धी प्राप्ती म्हणे आणि त्याचं ऐकलं मी सांगायचो म्हणे बाबाला सिद्धी प्राप्ती मी आता मोबाईल घरी टाकून जातो पाय पाय म्हणजे सांगायचं तात्पर्य काय पंढरपूरला जातात ना कोणाची निंदा नाही कशासाठी जातो हेच माहिती नाही. आता त्यांनी कोणती ही पंढरपूर कोणी दाखवेल हो ही पंढरपूर कोणी दाखवेल एवढं शेजाऱ्याने केलं बाया मला पंढरीला नेलं आपण काय पाकिस्तानी नाही आपण त्याचं खंडन करायला पण कोणी जावं कशासाठी जावं का जावं वास्तविक पाहता पंढरपूरला तर सिद्धांनी सर्वांनी मुक्तांनी बद्धांनी सर्वांनी जायला पाहिजे तिथं पण आता तिथं सिद्ध कोण आहे बद्ध कोण आहे मुक्त कोण आहे काहीच कळत नाही. गावची जत्रा कारभारी जत्रा हैदरजुल्ला कुठं काय तुझं ओळ खरंच जागा नाही कोणीच कोण कशासाठी चाललं काही नाही. आणि दोन गोष्टी अशा आहेत साधू संतांनी ज्या पंढरपूरला जायला सांगितलं ते एकच वेळ जायला सांगितलेले एकच वेळ जायला सांगितलेले आणि ते बी का जायचंय तर त्यासाठी तुमच्या जवळ जे आहे ते जाण्यासाठी सांगितलेले. जो अभिमान आहे ना या देहाचा अभिमान त्या पंढरपूरला गेल्याशिवाय जाणारच नाही. वाच्यार्थ लक्षार्थ कळायला पाहिजे ही परोक्षाची पंढरपूर आहे. ही जी पंढरपूर आहे ना ही परोक्षाची पंढरपूर आहे पण तुम्हाला अपरोक्षाच्या पंढरपूरला जायला सांगितलेले. उठा उठी अभिमान जाय ऐसे सडकोन हे या कथ्या हे या पंढरीची गडे खळा पाजर रोकडे नेत्री आसुंची आधारा कोठे रोमांच शरीरा. शेवट म्हणतात तुका म्हणे काला कुठे आभेद देखील हा तरी मान्य करत नाही हे आपलं पदार्थ आहे का. म्हणून आम्ही त्या काळामध्ये ना नामदेव गाथा शासकीय प्रत तुकाराम गाथा शासकीय प्रत कारण कोर्ट कचेरीत गेले ना तिथे दुसरं नाही शासकीय प्रत म्हणून आम्ही ते आणले होते. नामदेव गाथा म्हणजे सर्व खुलासाच केलाय त्यांनी. सांगा तुम्ही आता सांगा का निर्माण का आज भाग्यवान आहे तुम्ही आपण. फक्त एक गोष्ट आहे जे खेड्यागावातले ग्रामीण आहेत जिवारीची बोन आहे ना ते कुठंच होते पूर्वी कुटायची. आता ते माहित नाही आता ते पोलीस जीवाने पहिल्या बायांचं काहीतरी असेल म्हणून त्यांना सर्व काम करावं लागलं कुटावं लागलं करावं लागलं. आता मुलीनं सांगा आमची मुलगी आहे तिला दळण इथून तयार करून द्यावं लागतं. तिला ते सूप असं हे करता येत नाही. तुम्ही आई तू कसं काय करते. मी तिला सांगायचो तू जरी एवढी शिकते बाई तर शेवटी तुला चूल आणि मुली चुकणार नाही तू शिकून घे. बापा तुमचा काळ गेला आता ते रुचीला काहीतरी सांगितलं मोबाईल मध्ये सर्व येतं म्हणे आता जरी येतं पण त्यातलं आता हे सर्व लिहिलेलं आहे पण त्याचं वाच्यार्थ लक्षार्थ करायला पाहिजे ना. तिने काय ऐकलं नाही आणि लग्न झाल्यानंतर 8-9 महिने झाले असतील तर तिने कढी केली आणि ती झाली पातळ. त्याच्यात काही लिहिले ना पातळ खरी घट्ट कशी करायची लिहिलं थोडी तिने लई फोन केला मग मी कढी केली ती पातळ झाली. मी ऐकलं कढी केली पातळ झाली. मग हिने सांगितलं काय टाकायचं पीठ म्हणजे तेव्हा सांगत होतो ना शिकून घे. पण तसं इथं सुद्धा जोपर्यंत तुमच्या संगतीमध्ये महाराज आहेत ना काय तुमची आश्चर्य शंका ते विचारायलाच पाहिजे. कारण की त्या हयातीत जर समजा मी तर लई शंका विचार बाबांना मी जे ज्या शंका विचारल्या ना महाराजांना सांगितलं मी असायचं शंका आले का विचारून घ्यायचो बाबांना कारण त्यावेळेस फेसला होऊन जातो त्यांच्यातून. नंतर कोण आहे सांगणार हो इथं. मग त्याच वेळेस म्हणून ते शिकून घ्यायला पाहिजे मुलींनी जे असेल तर. तसं इथं सुद्धा ह्या गोष्टीत नाही एकच. आता ज्ञानेश्वरीतले जे काही शब्द आहेत ना आता पारायण करतात ना ते पारायण करतात हे एवढं कुठे प्राकृत तरी कुठे का आपल्याला कळणार आहे. तर मामांची एक ज्ञानेश्वरी तीच आहे का हा मामांची ज्ञानेश्वरी त्याच्यामध्ये आद्याच्या अगोदर ते सारांश सांगितलेलं आहे. हा ते आद्या संपल्यावर किंवा आद्याच्या अगोदर ते त्या अध्यायाचा प्रस्तावना पूर्ण प्रत 2 पानी असं ते प्रत आणि ते जर वाचून त्याच्यावर विश्लेषण करायचं झालं ज्ञानेश्वरीचं पारायण. पण हे जे
अथवा द्वादशोध्याय एवं सतत युक्ता हे भक्ताचा परिपासते. हे ज्या संस्कृती कुठं कळणार आहे हो. माऊलीने सांगितलं संस्कृत भाषा जगा शिकडेना म्हणून नारायणा म्हणून प्राकृत भाषा, पण ती प्राकृत सुद्धा समजत नाही. त्यावेळेस प्राकृत सुद्धा समजत नाही. म्हणून मामांनी आणि यांनी ठाकरे महाराजांनी काय केलं, परत मराठीत रूपांतर केलेले. आता सांगा तुम्ही, सोपं सोपं करून सांगायला पाहिजे, नको सोपं करायला पाहिजे. आणि इतकं सोपं आहे देव पाहायला कुठंच जायची गरज नाही. ठाईच बैसुनी करा एक चित्त अवडी अनंत आळवाव. पण एक गोष्ट आहे, या मी तर असं सांगतो, या पंढरपूरला ज्यांना पायी जायचंय, एसटीने जायचंय, विमानाने जायचंय, कसे बी जा या पंढरपूरला. पण अगोदर ती पंढरपूर पहा आणि मग जा. कोणती पंढरपूरची तुम्ही आपण पाहिली ती, हो ती पंढरपूरला गेल्याशिवाय या पंढरपूरचं मेळच बसणार नाही. कारण सांगा तुम्ही, आता तुम्ही आपण भगवान पांडुरंगाचं जे मंदिर जे बांधतो गावोगावी, किंवा ते मंदिर माणसाने बांधलं की कोणी बांधलं? माणसानेच बांधलं ना, कारागीर लावून माणसाने ते मंदिर बांधलं. बरं, मूर्ती जी बसवली ती कोणी बनवली? माणसानेच बनवली. बसवली कोणी? माणसानेच बनवली. पण ज्या वेळेस तुम्ही आपण ते मूर्तीचं दर्शन घेतो, तर त्यावेळेस ते दर्शन कसं घेतो आपण? डोळे उघडे ठेवून घेतो, डोळे आपोआप लागतात. कुठे जा तुम्ही, जा कुठे जा सांगायची गरज नाही, डोळे आपोआप. म्हणजे काय कारण आहे आपोआप लागतं? म्हणजे काय नेमकं काय? त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस अर्जुनाला ते स्वयंवर जिंकायचं होतं ना, तर मासा वर फिरायचा आणि खाली पाहून बाण मारायचा होता. पाहायचं कुठं? खाली. आणि बाण कुठे मारायचा? वरती. हे बघा, तसं तुम्हाला जरी समजा सगुण भक्ती करत असाल तुम्ही, मूर्ती ती जरी पाहत असाल, तर पाहत असताना खाली पाहायचं, वर बाण मारायचं. तसं तुम्ही आपण त्या मंदिरातला कुठलाही देव असो, त्याच्याकडे पाहायचं त्याच्याकडे, पण आठवायचा इथला देव तुमचा, आपला जो आहे ना, हा तो आठवायचा आहे. ते उदाहरण तसं इथं सुद्धा आहे. आता तुम्ही आता पंचवटीचं उदाहरण सांगतात की बुवा ज्यावेळेस सोनेरी हरण आले, ते सीतेने आग्रह झाला रामाकडे की मला पंचवटी शिवायची. मग राम गेल्यानंतर इकडे रावणाने योजना करून पाठवली होती सोनेरी हरणाची. त्यांना सांगितलं, म्हणलं तर सांगा तुम्ही आता. त्या हरण गेले, रामाने बाण मारला, ते हरण मेली. तिने आवाज काढला रामासारखा, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. तो आवाज सीतेला ऐकू आला, लक्ष्मणा पण ऐकू आला. पण लक्ष्मणाने ओळखलं रामाला भीती नाहीये, पण सीतेच्या डोक्यात ना, भाऊजी बघा काहीतरी बरं वाईट माझ्या कानावर आलं, तुम्ही जा. तो जात नव्हता. तीरशंका बघा तुम्ही, ज्याचा काही त्या वनवासाशी काही संबंध नव्हता, पण बहीण आणि वहिनीच्या संरक्षणासाठी त्यांनी त्याग केला, पत्नीचा त्याग केला. 14 वर्ष त्यांच्या वरातीने सुद्धा आळ घेतला, पण त्यांनी रेषा ओढली. वाच्यार्थ लक्षार्थ सांगतो, पण त्याने अशी रेषा ओढली आणि ते म्हणतात, ही रेषा सांभाळ वयनी, ही रेषा, ही म्हणजे ही रेषा सांभाळ वयनी, ही रेषा सांभाळ पंचवटीच्या अवती भवती, आधर्माची आहे वसती, तर त्या तुझला फसवण्यासाठी राक्षस रानो माड वयनी, ही रेषा सांभाळ. आता सांग, याचा वाचार्थ लक्षार्थ जर कळला नाही तर तेच म्हणतात, तो राम, ती सीता, ती हरण. माता सुद्धा आपल्याला हरण फसवत नाही का? इच्छा मुलीचं पाहू नका, पडाला नरकाद्वारी, वारी हो वारी. माता सांगा तुम्ही आता, हा वाच्यार्थ लक्षार्थ वास्तविक पाहता बारकाईने विचार करा. जर माझ्या जीवनामध्ये काय ब्रह्मलीन श्रीपाद बाबा, ब्रह्मलीन रामदास बाबा जर जीवनामध्ये आले नसते, तर वाच्यार्थ लक्षार्थ कळला नसता. वाच्यार्थ म्हणजे काय, लक्षार्थ काय? तुम्ही आता शेंगा येतात ना, शेंगा, भुईमुगाची शेंगा, तुम्ही शेंग फोडून टरपलं फेकून शेंगदाणे खाता का टरपले सगळे खाता? तुम्ही आता नारळ खाता का खोबरं खाता? खोबरं खातात ना. मग नारळाचं वरचं फेकून घ्या, नारळाचं जे वरचं आहे ते फेकून तुम्ही खोबरं खाता ना.
मग तसं इथं वाच्यार्थ का तो लक्षार्थ घ्यायला पाहिजे. मग परमार्थ तुमचा आपला वाच्यार्थान चालू आहे का काय चालू आहे? मग बाबा म्हणे पायी तीर्थयात्रा घडव आणि डोकं खुशाल का आण पडू. म्हणजे बाबाने पंढरपूरला जाऊ नये असं सांगितलं नाही. पंढरपूरला जा, पण कशासाठी जा, कोणी जा, त्याचं कारण काय, त्याचं फल काय. साधं तुमच्याकडे आता आमचं एखाद्या नोकरीचं येतं तुम्हाला ऑर्डर, त्याच्यामध्ये जे असेल तुमचा मूळ पगार एवढा आहे, त्याच्यावर महागाई असं येतं अमुक सर ते येतं ना. किंवा ग्रामीण भागात जर गेलं तुम्ही कामाला जर माणूस आणला तर पहिले विचारतो काय काम आहे, काय रोज देणार, काय काम आहे आणि काय रोज देणार विचारतो ना. मग तसं इथं सुद्धा तुम्ही जे जे काही करतात ते कशासाठी करायचं आहे. तुम्ही आता इथं आलेले आहेत, कशासाठी आलेले आहेत? कीर्तनाला जातो कशासाठी जातो, उपास धरतो कशासाठी धरतो, पंढरपूरला जातो कशासाठी जातो. आणि मग बरं गेले कामाला गेल्यानंतर रोज भेटला का नाही, किंवा तुमचा आपला पगार झाला का नाही झाला हे कळतं का नाही. पगार झाला हेही कळतं, नाही झाला हेही कळतं. लग्न झाल्यानंतर 2-4 वर्ष झाल्यानंतर मुलबाळ झालं नाही तर म्हातारे झोप लागते का? म्हातारे पाळणं आल्याशिवाय झोप लागत नाही. तसंच तुम्ही आपल्याला सुद्धा जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही, जीवना वेगळी मासोळी, तुका तशा तळमळी आहे का, तळमळ तशी तसं तळमळी व्हायला लागायला पाहिजे. हो, कधी 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 भेटतो केशव, कधी भेटतो पंढरपूर, आता भेटायला बाहेर जायची गरज नाही. पण आत का जाता येत नाही तर त्याला बंद आहे. मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष आहेत. आणि हे 3 दोष आहेत, हे सर्व एका अज्ञानामुळे आहेत. हे 3 दोष कशामुळे? एका अज्ञानामुळे आहे. मग अज्ञान घालायचा प्रश्न मिटला ना. मग अज्ञानच घालायला पाहिजे ना. अज्ञानी केलं का प्रश्न मिटला. ते मल विक्षेप. मग सांगा, काही म्हणतात तुम्ही आपण झाडाचे एक एक फांद्या जर तोडत बसलो तर झाड तोडलं असं म्हणता येईल का? हो, एक एक फांदी तोडलं तर झाड तोडलं असं म्हणता येईल का? मग काय म्हणतो, बरेच काम, क्रोध, मद, मचर, दंभ हे जायला पाहिजे. अरे पण मला काय म्हणायचे, इथं काय म्हणतात, मूळ संचने शाखा पल्लवी संतोष येते. मग जिथं मूळ आहे तिथंच गाव घालायला पाहिजे ना. जिथं चुकलं तिथंच दुरुस्ती करायला पाहिजे. इथं खंडूपाठाचं पोट दुखतं, नारायण भटाला काळा कसं काय मेळ बसेल? पोट कोणाचं दुखतंय? खंडूपाठाचं. आणि काळा कोणाला? नारायण भटाला. अरे जिथं चुकलं तिथं दुरुस्ती व्हायला पाहिजे ना. एका शिंप्याची सुई हरवली आणि तो असं शोधत होता, एक सज्जन चालला होता. ते म्हणे काय झालं? हो माझी सुई हरवली. पण तू काहीतरी कामात होता, गेला. परत 1.5 तासाने आला. तो पाहतच होता. ते म्हणे का अजून सापडले नाही का? अहो नाही ना म्हणे. आता तुमचे 2च डोळे होते आतापर्यंत, आता माझे 2 म्हणजे 4 डोळे, आपण पाहू. परत त्याने अर्धा 1 तास पाहिली पण काही सापडली. पण हा सुज्ञग्रस्त झाला. म्हणे भाऊ सुई कुठे हरवली? ते म्हणे घरात. ते म्हणे मग आता कसं काय सापडेल इथं? ते म्हणे महानगरपालिकेचा एवढा मोठा लाईट आहे, या प्रकाशात सापडेल म्हणे. अरे पण चूक हरवली तिथं ना. आता सांगा तुम्ही, आता तुमचं आपलं सुखदुःख जे आहे, सुखदुःख बाहेर आहे का आत आहे? आत आहे ना. मग आता जिथं आत आहे सुख दुःख, मग अंतःकरण ठिकाणी परिवर्तन व्हायला पाहिजे का नको? आणि अंतःकरण ठिकाणी परिवर्तन होण्यासाठी साधू संतांच्याच पूर्वी बघा, पूर्वी ब्रश होते काय? ब्रश नव्हते पूर्वी. काळं मंजन किंवा काय असेल ते बोटाने. आता ब्रश निघाले. ब्रश निघाल्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे ते दातातलं सर्व मग विज्ञानाने प्रगती केली ना. मग आता सांगा तुम्ही, आता मग चुकलंय आत आणि आपण दुरुस्ती करतोय बाहेर. उपर तर खूप बनी, अंदर की राम जाणे. मग आता सांगा तुम्ही, बाहेरून किती जरी नटलो आपण, ते काही बदल होईल का? मग आत तसं दात हे काढण्यासाठी विज्ञानाने ब्रश ते शोध लावला का. मग तसं आता इथं सुद्धा किंवा कोणाचं पोट दुखत असेल, आमच्या नगरला काढून घे म्हणून डॉक्टर आहे, जर पोट दुखत असेल ना, बारीक कॅमेरा हात सोडतात. तुम्हाला माहित असेल, असं हात सोडतात बारीक, आणि तो या स्क्रीनवर दिसतो आपल्याला. स्क्रीनवर दिसतो. बघा किती विज्ञान पुढे गेलो. मग आता सांगा, विज्ञानापेक्षा आमचे साधू संत श्रेष्ठ. आता वर्णवाण आग्नी अमुक माऊलीने शोधला, तेव्हा लिहून ठेवलेलं आहे. यांनी आता शोध लावला असेल, पण साधू संतांनी अगोदर शोध लावून ठेवला. मग आता हे जर तो बारीक कॅमेरा हात येऊन शोध लावतो,
मग इथं आपल्या ज्या अंतःकरण ठिकाणी जी काही सुखदुःखाची जी काय आहे ती दुरुस्ती करायला साधू संतांनी सांगितलं नसेल का? म्हणून ते म्हणतात आत झाली मात विश्वात सर्वा ठाई मग ते ब्रह्मचैतन्य तुझ्या अनुभवाला येईल. पण एक गोष्ट आहे, कुठंतरी आमचं ठुबे नावाचा होता, पारनेर तालुक्यात ठुबे नावाचा मित्र होता. माझे 3 मुलीचं लग्न झाले आणि त्याची मुलगी 2 मुलीचे लग्न झाले होते. तुम्ही आपा अरे मग तुम्ही तुमच्या हातातून हे कार्य केलेलं आहे, आपल्या मुलीचं अमुक अमुक ठिकाणी स्थळ आलेलं काय? त्याला म्हणत तू इतक्या दिवस कोणाच्या मांडवा घालून गेला नाही का? लग्न जर करायचं असेल तर कोणाचा तरी मांडवा घालून गेलं तरी बात कळते ना. म्हणजे आता तुम्हाला ज्या गोष्ट समजून घ्यायचे त्या अगोदर कुठेतरी जाऊन आता तसं इथं सुद्धा इथं समजून घ्यायला तयार नाही. गण देव सांगणारे आहेत पण मोठमोठे महाराज पण साधू संतांनी ज्याच्यासाठी सांगितलं ते त्यांच्याकडे नाही. पाठांतर करून झाले असतील पण हा उपाय नाही. हा जो तुमच्या आपल्याकडे उपाय आहे हा उपाय नाही. आणि ह्या उपायाला सुद्धा विवेक आणि विचाराचीच गरज आहे. विवेक आणि विचार. विवेक कोणाला म्हणतात आणि विवेक कशाने जागृत होतो, विवेक कशाने जागृत होतो या गोष्टी सद्गुरू शिवाय कळणारच नाही. सद्गुरू जीवनामध्ये एवढा महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा आहे, एवढा महत्वाचा आहे. सांगू तुम्हाला आता बापाची ओळख कोणी करून देतो? कोण करून देतो? आई. हा तुझा बाप आहे अशी ओळख कोण करून देतो? आई करून देते. तसं इथं सुद्धा देवाची ओळख, भगवंताची ओळख सद्गुरूशिवाय कोणी करून देऊ शकत नाही. म्हणून सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पाय आजारी. संतांचे उपकार एवढे एवढे उपकार आहेत पण सद्गुरूने जे दिलेले त्यांनी जे सांगितलेलं आहे ना ते त्याच्यावर आरूढ होणं फार महत्वाचं आहे. म्हणून ते इथे सांगतात वास्तविक पाहता तरी मी तव सगळं देही ऐसे येत विचारच नाही आणि तैसीची माझ्या ठाई सगळं असे. हे ऐशीचे संचले परस्पर मिसळले बुद्धी गेपी तुली ओवा वेगा एरवी तरी अजून जो एक वटले या भावना सर्वाभूती अभिन्न माते भजे. वास्तविक पाहता जरी समजा हे गुण आणि कर्माने आपण भिन्न भिन्न दिसत असू पण तुमचं आपलं सर्वांचं अधिष्ठान जे ते एकच आहे. सर्वांचे अधिष्ठान तेची माझे रूपपूर्ण किंवा या ठिकाणी हरिपाठामध्ये सर्व गटी राम देहादी एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी म्हणजे तो परमात्मा आत्मस्वरूपाच्या दृष्टीने तुमच्या आपल्या सर्वांच्या ठिकाणी एकच आहे. पुरुषांमध्ये आत्मा आहे आणि स्त्रियांमध्ये आत्म्य आहे असा भेद आहे का? नाही. म्हणजे आत्मा आत्मे भेद नाही. म्हणून भेदा भेद भ्रम अमंगळ कोणाही जीवाचा न घोडो मच्छर. मला एकाच नाही आपा इकडे तुम्ही म्हणता कोणाही जीवाचा न घोडो मच्छर आणि तुम्ही ते एकमेकाला घोडे लावतात ना. सांगा तुम्ही आम्हीने निंदिले संता पण संतांची भाषा बी समजायला पाहिजे. आम्हीने निंदिले संता आम्ही निंदिले त्यांचे दूषण म्हणजे आम्ही त्यांचं जे दूषण आहे त्याच्याबद्दल आम्ही काय केलेले बोललेलो आहे. म्हणून वास्तविक पाहता अधिष्ठानाच्या दृष्टीने कोणी कोणाला वेगळं करू शकत नाही आणि सर्व एकच वस्तू आहे. सांगा लाट आणि पाणी एक का दोन? एकच जर आहे तर तुम्ही सर्व लाटांना सारखं म्हणतात का? काही लहान लाट आणि काही मोठी लाट असं नाव देतात. लाट देतो ना आपण. समुद्राच्या लाटा मोठ्या असतात, तळ्यातल्या लाटा छोट्या असतात. माझं सांगा तुम्ही त्या आकाराला म्हणजे बोलले का अधिष्ठानाबद्दल बोलले? आकाराबद्दल बोलले. समुद्रात मोठ्या लाटा असतात आणि तळ्यामध्ये लहान लाटा असतात. आता तुम्ही त्या आकाराबद्दल बोलले का पाण्याबद्दल बोलले? आकाराबद्दल बोलले. मग तसं तुम्ही आपण एकमेकाला जे व्यावहारिक दृष्ट्या जे नाव ठेवतो ते तुमच्या कर्माबद्दल ठेवतो आपण. आणि कर्म कोणाचं? देहाचं आहे. मग आता आमचा सगळा विषय झाला. चहा तुम्ही चहापत्ती टाकतात तेव्हा ती चहापत्ती दिसते का नाही? हाताने चमच्याने टाकतात किंवा हाताने टाकतात तुम्ही चहा, दूध, साखर टाकतात. पण तुम्ही ज्यावेळेस प्यायला देतात त्यावेळेस तुम्ही पितांना ती चहा पावडर पत्ती दिसते का? मग जर आम्ही म्हटलं काय ताई याच्यात तुम्ही चहा पत्ती तर काही दिसत नाही, चहा पत्ती का टाकली नाही? तुम्ही काय म्हणणार? टाकले बाबा टाकलेले. मग दिसत का नाही? ती गाळून घेतली. जर समजा रोज चहा पितात ती गाळून पितात
तसं गुण आणि कर्म ते काय करायला पाहिजे, तुम्हाला भागत्याग करता यायला पाहिजे, काढून घेता यायला पाहिजे. केव्हा पाहायचे केव्हा पाहायचं नाही, केव्हा पाहायचं. काही तुम्हाला व्यावहारिक संबंध जोडायचे त्यावेळी गुण आणि कर्म बघायचं. घर कसं चांगलं आहे का वाईट आहे का काय ते बघायचं. सब गोडे 12% हैदराबादी हिशोब तसं नाही ना. हा, जगत चालतं ऐसा चल, जगत चालतं ऐसा भी न चल. अरे ऐसा विचार न चल तर कमी ना वय चल विचार. हा, मग सांगा तुम्ही संसारी असावे असूनही नसावे. मी म्हणतो बाबा असे कसे शब्द असायला बी सांगतात आणि नसायला बी सांगतात. म्हणे बाबू समजून ते घे. हा म्हटलं मग म्हणून ते विचारलं तुम्हाला मी. तुम्ही काय म्हणता संसारी असावे आणि असूनही नसावे, म्हणजे तुम्ही असायला बी सांगतात आणि नसायला बी सांगतात. एकच काय बुवा ते म्हणे समजून ते घ्या. तू बँकेचा कॅशियर पाहिलाय का म्हणे. म्हटलं हो. मग त्याच्याकडे पैसे असतात का नसतात. म्हटलं हो भरपूर असतात. म्हणे मग ते असल्यासारखे का नसल्यासारखे त्याच्या दृष्टीने. हा बरं नसल्यासारखे म्हणावतो त्याच्या जवळ आहे. बरं असल्या म्हणावतो घेता घेऊन येता येत नाही. तसं संसारात राहायचं. मग संसार आपला आहे का. मुळात ध्येय जर आपला नाही तर संसार. मग ज्यांनी समजा मग बघा हे म्हातारे माणसं ज्यावेळेस शेवटचे दिवस मोजतात ना, ज्यांना हा बोध नाही तर ते घराकडे पाहतो असं बोलता येत नाही. कारण की मरताना वाचा गेलेला असतो. त्या घराकडे पाहतो एवढं कष्ट करून बनवलं आणि काही सोडून चाललो मी असे घरा करत डोळा करतो आणि शेवटची त्याची वासना राहून जाते. मग तो काहीतरी म्हणून येतो मग तो तिथं. पण आपलं कसं आहे इथं आपल्याला त्याने बोध दिलेला आहे हेच तू नाहीये. त्यामुळे कुठे जीव गुतत म्हणून आपले माणसं लवकर जातात. जीव गुतत नाही. मी काही तो जीव जात नाही म्हणजे तुळशा उपटा म्हणे. कोण म्हणते दारात तुळशा उपटून टाका म्हणे. कोण काय उपाय सांगतो कोण काय उपाय सांगतं. आपलं तसं नाहीये. पण त्याने अगोदर याची सोय पाडून घ्यायला पाहिजे. अनुसंधान लावायचे. आमचं दोघांना विचार मी रोज 4 म्हणा 4:30 म्हणा किंवा 5 वाजता उठतो. माझी मी तुमच्यासाठी गमत होतो की काय करायचं प्रभूती मिळाला काय करायचं बरेच. आणि ते होतं तसं सोडबान होतं. पण जर ते प्रयत्न चालू असतील ना तर सापडतं मात्र भगवंत कृपा करतो. तर हे जे ना आपली नाभी मन आणि प्रणव याचा इतका निकटचा संबंध आहे. नाभी प्रणव आणि मन याचा इतका निकटचा संबंध आहे. तुम्ही जर प्रणव नाभीपर्यंत जर घेतला मन कुठंच जात स्थिर होऊन जात. स्थिर होतं एकदम. कारण की जर उंदराने जर मांजर पाहिली ना हा विंचू ना विंचू अशी नांगी असते. ते कोणालाच अशी करत नाही सरळ. पण पाल पाहिजे का असं होतं. तसं मन आहे ना मन ज्याला वाटत असं आपलं मन स्थिर होत नाही. आणि मन स्थिर होण्यासाठी प्रश्न विचारला होता दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनानं. तो स्थिर चित्त मनुष्य कसा राहतो बा. स्थिरावाला समाधीस्थ स्थित प्रज्ञ कसा असे कसा राहे फिरे कसा तो कसा राहा असं भगवंताने प्रश्न विचारला. तर तुम्हाला आपल्या जर स्थिर व्हायचं असेल आणि काही नाही मी सांग 3च सेकंद ध्यान करा तुम्ही. 3च सेकंद. पण 3 सेकंद मध्ये ध्यान असं करताना करायचं की प्रणव घेतल्यानंतर 3 मिनिट सांगतो बरं. 3 सेकंद नाही 3 मिनिट सांगतो. 3च मिनिट ध्यान करायचं. पण असं करायचं श्वास घेतला तर 3 सेकंद थांबायचं. 3 सेकंद थांबायचं. सोडताना सुद्धा 3 सेकंद लागायला पाहिजे. असं घड्याळ पाहायचं आणि 3च मिनिट करायचे ध्यान. असं किती 3 मिनिट. कशासाठी ती जर गोडी मनाला लागली ना एकासाठी